हॅलो. हॅलो. हा, कोण आहे? लक्ष्मण वाघमारे बोलतोय म्हणलं टायर रोड मधून. हो, बोला की. हा, माझ्या भावाने नंबर दिलं होतं. हा. ते काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ते आमच्या जाऊबाईचं का म्हणतात? हा. महेश भाऊजीने दिलाय का नंबर? हो हो. हो, ते आता झालंय, आता विषय मिटवलंय मी तिथल्या तिथे. ती पोलीस कंप्लेंट वगैरे केलती. काय नाही, असं थोडं थोड्यासाठी भांडणं करते ती आमची जाऊ. कंप्लेंट केलं कुठलं ह्याच्यामध्ये का? बार्शीत. बार्शीमध्ये. हो. पोलिस कुठले पोलिस ते बार्शीत पोलिस आहेत ना? हा, जुनी पोलीस स्टेशनला केलती कंप्लेंट. बर. हो. काय विषय झाला होता पण? काय नाही, फक्त एवढंच की ते असं म्हणजे चांगलं करून खाल्लेलं, असं चांगलं झालेलं बघवत नाही ना तिला. हा हा. जळती माझ्यावर. बर. मग ती गाडी घेतली होती ना, मी स्कूटी घेतली होती. मग ती काम पण तिनेच मला लावून दिली तिथं. बर. मग ती काम लावून दिली म्हणल्यावरती तिला असं वाटायला लागलं की मी काम लावून दिले म्हणून माझ्यामुळं चांगलं झालं, असं तसं. हा. म्हणजे असं जळत होती माझ्यावर. बर. ते माझी बहीण एवढंच बोलली तिला. हा. मी गाडी घेतल्यानंतर मला दोनदा असं काहीतरी असं कुचकं वगैरे असं बोलली होती ना, मग मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं होतं. बर. मग त्या दिवशी तिने गाडी मागितली मला. हा. गाडी मागितल्यावर मी म्हणलं नाहीये गाडी, बाहेर गावाला गेली म्हणले. बर. मग नंतर पुन्हा सकाळी फोन आलता तसं म्हणले मी. हा. पुन्हा संध्याकाळी फोन येत होता, मी तेव्हा माझी मोठी बहिणी संग बोलत होते. हा. मग नंतर मी तिचा जाऊबाईचा फोन यायला लागला म्हणून माझ्या बहिणीला म्हणलं थांब जरा, सुमनचा फोन यायला लागले, मी लाईनवर घेते. बर. मग माझी मोठी बहिणीला लाईनवर घेतली. माझी मोठी बहीण असं बोलली तिला, हम्म. का ग माझ्या बहीण गाडी घेतल्यावर तुला काय काय तिला बोलली, हम्म. आता कशाला गाडी मागायला लागली. बर. एवढं बोलल्यामुळं ती जास्त केली बघा. काहीच कारण तर काहीच नाही, भांडणाचा विषयच नाही काय. बर. हम्म. कंप्लेंट घेतलेत का तिने? हा, कंप्लेंट त्यांनी नाही घेतलं, आम्ही तिथल्या तिथं मिटून टाकली ती आम्ही. का पैसे घेतलेत का तिने तिकडनं? हा, पैसे घेऊन मिटून टाकला आम्ही तिथल्या तिथं. किती घेतलेत पैसे त्याने पोलीसवाले? काय माहित नाही किती घेतले ते, आता ते आमच्या भावानेच मिटवलंय जाऊन बर. सगळं तिथल्या तिथं. कुठे ते कोर्टात जायचं, तारखेला जायचं, ते होत नाही ना मला काय. नाही, कसं होणार आहे मॅडम? हा. हा. कसं माहितीये का, कोर्ट म्हटलं की नाही पैसे लागतात त्याला कोर्टामध्ये पण जायला. हा, मग तीच ना मग. वकिलला 2-3 लाख रुपये वकील घेणार. हा, म्हणूनच नाही मग एवढ्या गोष्टीसाठी कशाला कोर्टात जायचं म्हणलं. ती एक येडी आहे म्हणलं. हा. हा, ती काय न्यायलाच बसलेली आहे, ती मग पैसेवाली आहे, आपल्याला काय करायचंय. हम्म. ती म्हणजे लय अशी बाई फालतू काही टाकून दिलेली आहे, ती लय पोचलेली बाई आहे. बर. ती नाव काय काय बी तुमचं? करू. सुमन हाजी कट्टी म्हणे. बर, चालतंय. कुठले आहेत ते? हम्म. ती बेंगलोरची आहे. बेंगलोर. हम्म. बेंगलोर मधनं आहे काय तिने? हा, बेंगलोरची आहे. तिचं माहेर बेंगलोर आहे, इथं दिलेलं आहे तिला. बर. पार्लरचं करते ती. हा. मोडलीमला, शेतपळला जाऊन करते, तमाशा थिएटर मध्ये नाही का. हा हा. हा, मग तिथं काम करते ती. मॅडम, मग तिला हा कसं माहितीये, किती पण माणूस कुठं पण पोहोचू दे, हा कोर्टासमोर हिच्यासमोर कोण नसतं. होय की. हा, आम्ही पण ना समाजसेवा करतो, आम्ही पण भावाला पण माहिती आहे. हम्म. त्यामुळे भाऊ म्हणला असं असं प्रॉब्लेम आहे, फोन लाव म्हणलं, नंबर देतो त्याला. हम्म. ठीक आहे म्हणलं, चालतं, नंबर द्या म्हणलं, नाही त्यामुळे आता फोन बा केला ती होता. शांत, आता मी काम पण दिले तिथलं सोडून. बर. ती कामावरूनच काढून टाकायला बसली होती मला. हा हा. मग देऊन काम बी सोडून टाकले मी तिथून, नकोच नको म्हणलं, जाऊ दे म्हणलं, कामासाठी एवढं कुटाणा करायला लागली म्हणलं ती, मी बर. काम सोडून द्यावं म्हणूनच. मग कामच दिले सोडून तिथलं. आता ते मालक स्वतःहून मला बोलवायला लागले, ती ये म्हणून. हम्म. मी म्हणले नाही म्हणलं, मी नाही येणार म्हणून सांगून टाकले आता त्यांना. हम्म. हम्म. ठीक आहे, चालतंय, काय काळजी करू नका. हा, बघू काय जर झालं तर मी फोन करेल ठीक तुम्हाला. आहे, ठीक आहे, नक्की करा. हम्म.